दिग्रसच्या मुख्य रस्त्याचे काम रखडले. वाहतूक कोंडीने नागरिक हैराण. अपघाताचा धोका वाढला. शहरातील मुख्य मार्गाचे काम संथ गतीने सुरू असल्याने वाहनधारक, व्यापारी आणि नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत. मानोरा चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या अत्यंत वर्दळीच्या मार्गाच्या कामाला तब्बल 4 महिन्यांचा कालावधी लागूनही काम अद्याप अपूर्णच असल्याने संताप व्यक्त होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जुन्या बसस्थानकापर्यंत एकतर्फी रस्ता तयार करण्यात आला आहे. मात्र या मार्गावर कोणतेही संरक्षण कठडे, टीन पत्रे किंवा काम सुरू आहे असे इशारा फलक लावण्यात आलेले नाही. विशेष म्हणजे राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी एकही सुरक्षा रक्षक तैनात नसल्याचे चित्र आहे. दुसऱ्या बाजूच्या रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी खोदकाम करण्यात आल्याने संपूर्ण वाहतूक एका अरुंद मार्गावर वळवण्यात आली आहे. त्यामुळे दिवसभर वाहतुकीची प्रचंड कोंडी होत असून नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या गोंधळात एखादा मोठा अपघात झाला तर जबाबदार कोण, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. रस्त्याच्या मधोमध असलेले स्ट्रीट लाईटही काढून टाकण्यात आल्याने रात्रीच्या वेळी परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरत आहे. संरक्षण कठडे नसल्याने वाहन चालकांना रस्त्याचा अंदाज येत नसून अपघाताची शक्यता वाढली आहे. दोन्ही बाजूंची वाहतूक एकाच मार्गावर सुरू असल्याने रुग्णवाहिकांनाही मार्ग काढणे कठीण होत आहे. शनिवारी दिग्रसचा आठवडी बाजार भरत असल्याने वाहतुकीची समस्या आणखी गंभीर बनते. वाहनधारकांना तारेवरची कसरत करत वाहन चालवावे लागत असून वाहतूक व्यवस्था पूर्णतः कोलमडल्याचे चित्र आहे. नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाने तातडीने सुरक्षा उपाययोजना कराव्यात, वाहतूक नियंत्रणासाठी कर्मचारी तैनात करावेत आणि रखडलेले काम युद्धपातळीवर पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली आहे.